रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सभापती म्हणून साई भास्कर आणि त्याचबरोबर उपसभापती म्हणून उपेंद्र पाटील यांची आज सरकारी पद्धतीनं सूचित अशी निवड झालेली आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून 16 पैकी 15 लोक या भारतीय जनता पक्षाचे इथं निवडून आलेले आहेत. त्यातून आपण सर्वांनी एकमतानं सभापती आणि उपसभापतींची इथं निवड केलेली आहे. आणि आमच्या प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली अभिषेक तालुकाध्यक्ष नेतृत्वाखाली गणेश पाटीलच्या आशीर्वादानं जे जो आहे तो आपण विशिष्ट केलेला आहे. मी या सभागृहामध्ये बसलोय. त्या सभागृहात त्याच्या दृष्टीनं आपल्याला मगाशी निवेदकांवर सांगताना सांगितलं काय वाटते तुमचं प्रॉब्लेम बोलता जिंकले हो पहिले तुम्ही सर बोलता सर नाही फार उशिरा बाहेर आला. 2 तप झाली, 24 वर्ष झाली. त्याच्यानंतर ही पंचायत समिती आमच्या हातात आली. 2004च्या डिसेंबर महिन्यात आम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2004 पासून 10 वर्ष काँग्रेस आणि 11 वर्ष तुमची भाजपा असे एकूण 24 वर्ष 2022 वर्ष. आणि आपला एका पक्षात आम्ही असताना शेवटचा म्हणून असं कोणतरी आमच्या साथी निवडून आलेल्या म्हणतात त्याला म्हणजे 22-24 वर्ष आपल्याला लढाई एक संघ एक लक्ष ठेवून पंचायत ताब्यात घ्यायची या दृष्टीनं प्रशांत ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते हे सतत संगत आहेत, प्रयत्न करत आहेत. म्हणजे हजारो नव्हे तर लाखो प्रयत्न झाले असतील. म्हणजे त्यासाठी 365 हजारो वर्ष देवत होते. पण अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी झगडून शेवटी चांगल्या स्तरावर आपण आलेलो आहोत. म्हणजे नुसतं फक्त विजय काठावरचा नाही, 16 पैकी 9चा विजय नाही, असा महायुतीचा असा विजय नाही, फक्त भारतीय जनता पक्षाच्या जीवावर हा प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा विजय शिकून आणलाय. हे सुद्धा अभिनंदन. आता आपल्याला इथं आलो, इथं खरंच 12-24 का 25 वर्षांनी आलं या सभागृहामध्ये, या बिल्डिंगमध्ये. जरा थोडंसं झालं की हे निवडणूक जाहीर झाली, मतदान झालं, भाजप निवडून आला आणि मला वाटतं हे आपलं काम वगैरे आहे याला पण देतात. म्हणजे हे सभागृह नक्की पण तयार करत आहे. अगदी काही दिवसातच आपण त्याला चांगलं रूप आले. नाही तिथे बसण्यासारखं नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या कामाचा झटका जो असतो ना तो इथं आपल्याला दिसून आलेला आहे. आणि भाजपच्यामुळं पण अजून काम पूर्ण नाही झालं. इतिहासमध्ये 2-4 आपल्या हॉल पुरतं इतकं नाही. आता आपण संख्येवर आलोय. येत्या 5 वर्षात साधारणतः बिल्डिंग संपूर्ण आतून बाहेरून जे आहे ना त्याला वेगळं रूप द्यायला पाहिजे. आपल्या सभापती उपसभापतीच्या कारकिर्दीमध्ये
होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून जबाबदारी वाढलेली आहे. निवडून येताना चांगलं काम केलं, भरपूर काम केलं, तसंच एकीने काम केलं, प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं. तोच साथ आपण सर्वांनी सभापती विसर्जन द्यायचं आहे आणि नेत्यांच्या वर्षणाखाली आपण नेहमी मोदी साहेब, फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांची नावं घेतो. त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पण शेवटी जागेवरचं काम आहे ते आपल्याला करायचं आहे. प्रत्येकाने माझं काय तुझं काय विचार न करताना पक्षाचा विचार करायचा आहे. आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे. हे एकच ध्येय. त्याच्यातून भारताने परवा T20चा विश्वकप जिंकला. त्यावेळेस सगळ्याच मेहनत उपयोगी आलेली आहे. एका दिवसाची नव्हे तर तुम्ही सर्व 85 सदस्य सभापती होती त्यांनी मिळून ते पुढलं यश आपल्याला यशस्वी करायचं आहे. आणि मग या वेळेला आपण जो त्रास करून ही परिषद जिंकली, एक सीट गेली, पुढच्या वेळेला मात्र 16च्या 16 सीट आपल्या येतील. भारत माता की आमदार प्रशांत ठाकूर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशा प्रकारचं काम या सभागृहात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि सर्व कार्यकर्ते विश्वास किंवा अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानून पुष्प मालिका म्हणून आपण रामदेव ठाकूर साहेबांनी स्वागत केलं आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही पंचायत समितीच्या वतीने या सर्व दालनामध्ये आज या ठिकाणी सभापतीपदी निवड झाल्या सभापतींच्या आणि उपसभापतींच्या दालनाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर या जिथं आपली मासिक बैठक होणार आहे पंचायत समितीची, याही दालनाचं उद्घाटन या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते संपन्न झालं. इथं उपस्थित असणारे सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य या सगळ्यांचं आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज खरं तर आपल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करायचं आहे तर इथे एक येतील आणि करतील. एवढे सगळेजण बाहेर जाण्यापेक्षा एक सदस्यांची नावं घ्या. जे मान्यवर आज या ठिकाणी या विशेष कार्यक्रमासाठी आले त्यांचे सर्व जयंत पगडे साहेब आणि सर्वच महापालिकेचे सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे माहिती देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांची माफी मागतो कारण स्वागत चालू केलं आणि अनावधानानं नाव राहून गेलं तर नंतर मग गोळ्या यांच्यावर सुटतील. तर त्यामुळे या सगळ्यांची माफी मागतो कारण आपल्याला हा सगळा इथून आपल्याला मिरवणुकीनं बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जायचंय आणि इथं आमदार महेश भारती साहेबांच्या सोबत आम्हाला खालापूर आणि तिथून मुंबई असं जायचं असल्यामुळे वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आपण आता सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वागताला सुरुवात करूया. एक सुंदर कप जो कायम स्मरणात राहील ती कुणाल पाटील सदस्य पंचायत समिती पलवणारा विनंती करतो. खरं तर या सर्व माननीय सदस्यांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हम तुम्हारे